महत्वाची बातमी, माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूक सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांचा पराभव झालेला आहे। रंजन तावरे यांचा 362 मतांनी पराभव झालाय। माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये रंजन तावरे यांचा पराभव झालेला आहे। माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये रंजन तावरे यांचा अखेर पराभव। सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांचा पराभव झालाय। 362 मतांनी त्यांचा पराभव झाला आहे। माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अजित पवार यांचीच सरशी। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, रंजन तावरेंचा पराभव। निश्चितच रंजन तावरे यांचा पराभव झालेला आहे आणि 362 मतांनी रंजन तावरेंचा पराभव झालेला आहे। अजित पवार यांच्या विरोधातलं जे पॅनल होतं, अर्थात सहकार बचाव पॅनल, या पॅनलचं त्यांनी नेतृत्व केलं होतं आणि याच पॅनलचे नेतृत्व करणारे रंजन तावरे यांचा आता पराभव झालेला आहे। 362 मतांनी त्यांचा पराभव झाल्याचं एकूण जे काही आकडेवारी आता आलेली आहे त्यानुसार हा निकाल जाहीर झालेला आहे। काल सकाळपासून या संबंधातली जी काही मतमोजणी होती ती सुरू होती आणि जे काही निकाल हाती येताना पाहायला मिळतात, ज्यामध्ये अजित पवार यांचं निळकंठेश्वर पॅनल सध्या आघाडीवरती आहे। जवळपास 19 उमेदवार सध्या आघाडीवरती असल्याची माहिती मिळते। फक्त 2 उमेदवार जे आहेत ते सहकार बचाव पॅनलचे जे आता आघाडीवरती आहेत, ज्यामध्ये स्वतः चंद्रराव तावरे आणि जी.बी. गावरे हे 2 उमेदवार आता आघाडीवर असल्याची माहिती मिळते। मात्र अजित पवार पुन्हा एकदा माळेगाव कारखान्यावरती सत्ता कायम ठेवणार असंच एकूण चित्र सध्या पाहायला मिळतंय। कारण गेल्या महिनाभरापासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही रंगतदार झाली होती आणि रंजन तावरे असू दे किंवा चंद्रराव तावरे यांनी देखील अजित पवारांवरती जोरदार अशी टीका केली होती। नक्कीच धन्यवाद योगेश एकूणच माहितीबद्दल। तर सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांचा पराभव झालेला आहे। 362 मतांनी त्यांचा पराभव झाला। या संपूर्ण निवडणुकीमध्ये अजित पवार यांचीच सरशी।